नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आहे. नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्व उत्सव मंडळाची स्थापना झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व उत्सव मंडळाची दर्शन घेणार आहोत. परंतु व्हिडिओ खूप लांब होणार म्हणून मी याचे 2 भाग बनवलेले आहे. अर्ध्या यवतमाळाचे आपण दर्शन घेणार आहोत. यवतमाळातील सर्वप्रथम मी आलेला आहो माळीपुरा येथे नवप्रभात उत्सव मंडळाकडे. येथे देवीची स्थापना झालेली आहे व तुम्ही बघत आहात देवी व राक्षसामध्ये भयंकर युद्ध येथे दाखवण्यात येते दरवर्षीप्रमाणे. इथल्या देवीचा चेहरा अत्यंत क्रोधामध्ये दाखवण्यात येतो. आता आपण दुसऱ्या उत्सव मंडळाकडे आलेलो आहोत. यवतमाळातील शिवाजी चौकमध्ये हे कोणते उत्सव मंडळ आहे येथे दाखवलेले नाही, परंतु येथे राक्षस व देवीमध्ये युद्ध दाखवण्यात येते. देवीला अत्यंत सजवण्यात येते व देवीच्या हातामध्ये खूप सारे हतियार दाखवण्यात येते. गर्द लाल कपड्यामध्ये देवीला दाखवण्यात आलेले आहे. आता मित्रांनो, आपण आलेलो आहोत गांधी चौकामध्ये. सरोज टाकीजवळ येथे सुंदर अशी देवी बसवण्यात येते व देवी व राक्षसामध्ये युद्ध दाखवण्यात येते. इथला राक्षस पण अत्यंत भयंकर असतो.
तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहो सोनार लाईनमध्ये. जवळच असलेल्या सोनार लाईनमध्ये दरवर्षी संतोषी माताची स्थापना होते व इथे सुंदर असे डेकोरेशन पण असते. आतमध्ये आपण संतोषी माताचे दर्शन घेणार आहोत. आजूबाजूला अत्यंत आकर्षक कलरमध्ये डेकोरेशन आहे, मोरपंखी कलरमध्ये. सिंहासनावर बसलेले संतोषी माता आहे. हातामध्ये तलवार व बलम आहे. आता आपण जवळच्याच उत्सव मंडळाकडे आलेलो आहोत, सावकार पेठमध्ये. मेन लाईनीतील सावकार पेठमध्ये दरवर्षी दुर्गादेवीची स्थापना होते. साधे डेकोरेशन आहे व सुंदर देवी आहे. सिंहावर बसलेली देवी आहे. हातामध्ये सगळ्या प्रकारचे हतियार आहेत, बलम आहे, तलवार आहे. देवीला खूप सजवलेली आहे. तर मित्रांनो, पुढच्या उत्सव मंडळाकडे जाण्याआधी चॅनलला एकदा नक्की तुम्ही सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करा, व्हिडिओला शेअर करा. आता आपण पुढच्या उत्सव मंडळाकडे आलेलो आहोत, गांधी चौकामध्ये. जवळच असलेल्या लोखंडी पुलाजवळ. लोखंडी पुलाजवळ चिंदे पेंटर यांची देवी बसवण्यात येते. येथे पण भयंकर असे राक्षस व देवीमध्ये युद्ध दाखवण्यात येते. सुंदर असे डेकोरेशन आहे. चिंदे पेंटर यांची देवी आहे. सुंदर चेहरा आहे. राक्षस अत्यंत भयंकर आहे. तर मित्रांनो, लोखंडी पुलावर जवळच पत्रीवार म्हणून एक उत्सव मंडळ आहे. इथे छोटी देवी बसवण्यात येते व राक्षस पण असतो.
येथे पण भयंकर युद्ध म्हणून असे दाखवण्यात आलेले आहे देवीचे. या व्हिडिओमध्ये काही छोटे व मोठे उत्सव मंडळ मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहो जय हिंद चौकामध्ये. येथे सुंदर असे मंदिर बनवलेले आहे देवीचे व आतमध्ये पण सुंदर असे डेकोरेशन आहे. आपण आता आतमध्ये आलेले आहोत देवीचे दर्शन घ्यायला. सुंदर असे मंदिर बनवलेले आहे. शंखावर बसलेली देवी आहे व सुंदर अशी सजावट आहे. बाजूला सिंह पण आहे. तर मित्रांनो, आपण आता अप्सरा टाकीज जवळ आलेलो आहोत. अप्सरा टाकीज पासून हनुमान आखाडा चौककडे जो रोड जातो तेथे हितान्वेषी देवीची स्थापना होते. हितान्वेषी देवीचा चेहरा अत्यंत सुंदर आहे व सजावट खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लकडगंज रोडवर. लकडगंज रोड हा अप्सरा टाकीज आणि चर्च यामधील कॉटन मार्केटकडे जातो. येथे एक उभ्या स्वरूपामध्ये देवी आहे. देवी खूप सुंदर आहे. आता आपण जवळच असलेल्या लकडगंज रोडवरीलच शास्त्री नगरामध्ये आलेलो आहोत.
येथे पण सुंदर अशी देवी बसलेली आहे. आता आपण आलेलो आहो बालमित्र शारदा उत्सव मंडळाकडे. हे लकडगंज रोडवर गांधीनगराकडे जातो. येथे शारदा देवी बसवण्यात येते. व येथे सुंदर असे डेकोरेशन पण करण्यात येते. आजूबाजूला पहाड असे दाखवण्यात आलेले आहे व शारदा देवी बसलेली आहे. देवीचा चेहरा अत्यंत सुंदर आहे व सजावट खूप सुंदर आहे. चला मित्रांनो, आता आपण तिथेच गांधीनगरामध्ये आलेलो आहोत, नवशक्ती दुर्गादेवी उत्सव मंडळाकडे. येथे साधे डेकोरेशन आहे व सुंदर अशी देवी बसलेली आहे. आतमध्ये आपण त्याचे दर्शन घेऊया. देवी खूप सुंदर आहे. बाजूला वाघ पण आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत यवतमाळातील स्टेट बँक चौकामध्ये. मोठे उत्सव मंडळामधील एक ही उत्सव मंडळ आहे, श्री समर्थ उत्सव मंडळ. यावर्षी जुन्या काळातले घर येथे दाखवण्यात आलेले आहे. एक मोठा वाडा कौलांचा बनलेला व आतमध्ये सुंदर असे डेकोरेशन तुम्हाला बघण्यास मिळणार आहे. आतमध्ये अत्यंत सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे.
वरचे सिलिंग पण किती सुंदर आहे. देवीला खूप सजवलेले आहे, सुंदर आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या उत्सव मंडळाकडे आलेलो आहोत. यवतमाळातील स्टेट बँक चौकातून वाघापूरकडे जाणारा जो रोड आहे तिथे मी आलेला आहो. पहिल्या उत्सव मंडळाकडे तेथे साधे डेकोरेशनमध्ये येथे देवी बसलेली आहे. देवी अत्यंत सुंदर आहे. बाजूला सिंह पण आहे. तर मित्रांनो, आता आपण जयकारा उत्सव मंडळाकडे आलेलो आहो. वाघापूर रोडवरच आहे. येथे सुंदर अशी गुफा बनवलेली आहे. बाहेर गरुड देवता आहे. सुरुवातीला येथे हनुमानजी पण तुम्हाला दिसेल. येथे प्रवेशद्वार लिहिलेले आहे. आतमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहो व देवीचे दर्शन घेणार आहोत. आतमध्ये देवी हे 5 फळ्यांच्या नागावर बसलेली आहे व बाजूला सिंह आहे.
चला मित्रांनो, आता आपण थोडे आत आलेलो आहोत बांगर नगरामध्ये 11 स्टार दुर्गादेवी उत्सव मंडळमध्ये. येथे सुंदर असे मंदिर बनवलेले आहे पिवळ्या व कथ्या कलरमध्ये. आकर्षक मंदिर आहे. आतमध्ये देवी आहे. सुंदर असे डेकोरेशन आहे. तर मित्रांनो, जवळच आहे एकता उत्सव मंडळ. येथे पण देवी बसलेली आहे. सुंदर अशी देवी आहे. बाजूला वाघ आहे. आपण आलेलो आहोत बांगर नगरामधील लोखंडे प्लॉट जवळ. येथे दरवर्षी सुंदर असे डेकोरेशन बनवण्यात येते. आतमध्ये शारदा देवी बसलेली आहे. व आजूबाजूला लायब्ररी दाखवलेली आहे. पुस्तके आहेत. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहो लोखंडी पुलाजवळ असलेले मेंढकीपूर आहे ते. इथले पण आपण दर्शन घेऊया. यवतमाळातील मेंढकीपूर आहे ते दरवर्षी देवीची स्थापना होते व येथे पण राक्षस व देवीचे युद्ध दाखवण्यात येते. देवीचा चेहरा सुंदर आहे. देवी व राक्षसामध्ये भयंकर युद्ध दाखवण्यात आलेले आहे. देवीला जमिनीच्या वर दाखवण्यात आलेले आहे. आता आपण आलेलो आहोत यवतमाळातील लोखंडी पुलाजवळ पंचशील दुर्गादेवी उत्सव मंडळाकडे. सकाळची वेळ असल्याने येथे आरती पण सुरू होती. सुंदर डेकोरेशन आहे. सिंहावर बसलेली देवी आहे. तर मित्रांनो, जवळच लोखंडी पुलावर आपल्याला अजून एक देवी दिसेल. देवी सिंहावर बसलेली आहे.
तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत यवतमाळातील कॉटन मार्केटच्या मागे. येथे काही उत्सव मंडळ आहे जे सुंदर असे देवीची स्थापना करतात. येथे पण आरती सुरू होती. पुढच्या उत्सव मंडळाकडे जाण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की माझा आज संध्याकाळी पुन्हा एक व्हिडिओ येणार आहे. याच व्हिडिओचा पार्ट 2 आहे. आता आपण एका दुसऱ्या उत्सव मंडळाकडे आलेलो आहोत. इथे एक सुंदर अशी झोपडी बनवलेली आहे व आतमध्ये देवी बसलेली आहे, गणपती आहे. सुंदर दृश्य आहे. बालक स्वरूपामध्ये गणपती आहे. तर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, कारण अशा प्रकारची व्हिडिओ मी घेऊन येत असतो. संध्याकाळी माझा दुसरा एक व्हिडिओ येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, यवतमाळातील अजून उत्सव मंडळ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.